विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 7वीच्या सुलभ भारती म्हणजेच मराठी या पुस्तकातील पाठ 4 गोपाळचे शौर्य या पाठाचा संपूर्ण अर्थ समजून घेऊन पाठानंतरचा स्वाध्याय सुद्धा आपण सोडवून घेऊया। चला तर सुरू करूया। मित्रांनो नमस्कार, मी सुमेध कुमार इझी लर्निंग कन्सेप्ट्स या चॅनलवर आपले स्वागत करतो। बघूया गोपाळचे शौर्य। मित्रांनो सुरुवातीला या पाठाच्या लेखिकेचा परिचय बघूया। पाठाच्या लेखिकेचे नाव आहे लक्ष्मी कमल गेडाम आणि यांचा जन्म 1956 मध्ये झाला। लेखिका कवयित्री म्हणजे कविता रचणारी, कविता करणारी। कथाकथनकार म्हणजे कथा कथन करणारा किंवा करणारी, म्हणजेच कथा सांगणारा किंवा सांगणारी। शिवाफेरी, दुरून डोंगर साजरे, पितरांचं पात्र, अडोसा हे कथासंग्रह म्हणजे कथांचे संग्रह, ज्याला इंग्लिशमध्ये अँथॉलॉजी असे म्हणतात। हृदय परिवर्तन, किशोरांची करामत हे बालसाहित्य म्हणजे चिल्ड्रन्स लिटरेचर। तुरुंगवाडा ही कादंबरी म्हणजे नॉवेल। आठवांचे झेले हा ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहे। ललित लेख म्हणजे काय हे आपण या अगोदर श्यामचे बंधुप्रेम या पाठात बघितले आहे। मी तुम्हाला परत सांगतो, ललित म्हणजे सुरेख, मनमोहक म्हणजेच मनाला आनंद देणारे सौंदर्य। ललित लेखन या लेखन प्रकारामध्ये लेखक प्रत्यक्षातील माणसावरून किंवा अनुभवावरून आपल्या स्वतःच्या कल्पनेच्या साहाय्याने पात्र म्हणजेच कॅरेक्टर्स निर्माण करतो आणि प्रत्यक्षातल्या जीवनाच्या कल्पनेतून लेखन करतो। या प्रकारालाच ललित लेखन म्हणतात। अशा ललित लेखनांचे संग्रह या लेखिकेचे प्रसिद्ध आहेत। डोंगरावर अचानक लागलेला वणवा व त्याची आग विझवण्यासाठी गोपाळने केलेले प्रयत्न याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे। गोपाळ या शालेय विद्यार्थ्याच्या शौर्याची ही कथा आहे। आता बघूया पाठ। नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात असलेले मोहदी हे खेडेगाव म्हणजे लहानसे गाव। गावातील सर्व लोक गुण्या गोविंदाने राहतात, म्हणजे मोठ्या आनंदाने राहतात। या गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर कर्नागड नावाचा एक पौराणिक गड आहे। मोहदी या खेडेगावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर कर्नागड नावाचा एक पौराणिक गड आहे। पौराणिक म्हणजे प्राचीन काळातील किंवा पुरातन काळातील, म्हणजेच फार जुन्या काळातील असा कर्नागड नावाचा एक पौराणिक गड आहे। गुरे चारणारे गुराखी दररोज तिथे जातात। सहल म्हणजे ट्रिप काढणारे। ट्रेकिंग प्रेमी म्हणजे गड चढण्याची आवड असणारे असे ट्रेकिंग प्रेमी हे सुद्धा अधेमध्ये तिथे जाताना दिसतात। या कर्नागडावर ते जाताना दिसतात। गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी बारमाही झुळझुळत असते, म्हणजे 12ही महिने म्हणजेच वर्षभर झुळझुळत असते, म्हणजे वाहत असते। याचाच अर्थ ती कधीही कोरडी पडत नाही। नदीच्या दोन्ही तीरावरील शेतमळे 12 महिने हिरवेगार असतात, म्हणजे वर्षभर हिरवेगार असतात। पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर हा प्रदेश
पाचूचा वाटतो. पाचू म्हणजे हिरव्या रंगाचा हिरा, म्हणजेच ग्रीन कलरचा डायमंड. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा प्रदेश, हा कर्णागडाचा प्रदेश पाचूचा वाटतो. झाडाचा वाळलेला पाला पाचोळा उन्हाळ्यात गडावर दिसतो. तरीही रानमेव्याची अनेक प्रकारची झाडे तिथे मोसमी फळभाराने लदबदलेली असतात. उन्हाळ्यात वाळलेला पालापाचोळा तिथे दिसतो, तरीही अशी काही रानमेव्याची झाडे तिथे आहेत. रानमेवा म्हणजे काय हे आपण या अगोदर माझ्या अंगणात मध्ये बघितले आहे. जंगलामध्ये म्हणजेच रानात कोणतीही लागवड न करता नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या व वाढणाऱ्या झाडांवर येणारी फळे म्हणजे रानमेवा. या रानमेव्यामध्ये अळू, आंबाळा, गोंधन, चारोळी, आंबा, पेरू, फणस, जांभळे, आवळे, बोरे, चिंचा, करवंदे इत्यादी फळे असतात. अशी अनेक रानमेव्याची झाडे त्या कर्णागडावर मोसमी फळभाराने लदबदलेली असतात. वार्षिक परीक्षा संपल्यावर लगेचच उन्हाळ्यात मोहदी येथील माध्यमिक शाळेची सहल कर्णागड येथे गेली होती. विद्यार्थी, शिक्षक या सर्वांनी गडाचा भव्य परिसर पाहिला. भव्य म्हणजे फार मोठा परिसर पाहिला. गडावरील फेरफटका पूर्ण झाल्यावर प्रत्येकाने आपापले कलागुण सादर केले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्यामध्ये असलेले कलागुण जसे नाच, गाणे, कथा, गोष्टी, नकला असे कलागुण त्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांचा संपूर्ण दिवस छान मजेत गेला. सर्व मुले गड उतरून खाली आली. मुलांनो, सूर्यास्ताआधी घरी पोहोचलेलं बरं, अंधार पडण्याआधी घरी पोहोचलेलं बरं असे शिक्षकांनी म्हणताच सर्वजण गाडीत जाऊन बसले. घाटातून गाडी जात असताना, घाट म्हणजे काय? घाट म्हणजे एका बाजूला उंच डोंगर आणि एका बाजूला खोल दरी असलेला रस्ता म्हणजे घाटातला रस्ता. घाटातून गाडी जात असताना मुलांना घाटाच्या खालच्या बाजूने आग लागलेली दिसली. अरे, तो बघा वनवा, वनवा लागलाय, वनवा. गाडीतील एक जण ओरडला. काय म्हणाला? वनवा, वनवा लागलाय, वनवा. वनवा म्हणजे काय? वनवा म्हणजे जंगलात लागलेली आग. ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला. ज्या गाडीत मुले बसलेली होती त्या गाडीच्या ड्रायव्हरने गाडीचा वेग वाढवला. नाहक आपण आगीत सापडू नये हा त्याचा उद्देश होता. नाहक म्हणजे बेमतलब आपण त्या आगीमध्ये सापडू नये हा त्या ड्रायव्हरचा उद्देश होता. गाडी गडाच्या पायथ्याशी येत असताना उतारामुळे गाडीचा वेग मंदावला म्हणजे कमी झाला. गाडी थांबवा, ही आग विझवलीच पाहिजे. 14 वर्षांचा गोपाळ ओरडला. गोपाळच्या या वक्तव्यावर गाडीतील सारेजण हसले. कारण गोपाळ लहान मुलगा होता, फक्त 14 वर्षांचा होता आणि हा फक्त 14 वर्षांचा गोपाळ म्हणतो की गाडी थांबवा, ही आग विझवलीच पाहिजे. अरे वेड्या, ही जंगलाची आग, आपण कशी काय विझवू शकू? शिक्षक दरडावून म्हणाले. दरडावून म्हणाले म्हणजे रागाने म्हणाले, फटकारून म्हणाले. पण ते शिक्षकाचे रागावणे ऐकायला गोपाळ गाडीत होताच कुठे? त्याने तर लगेच गाडीतून उडीही मारली होती. त्याला परत गाडीत घेण्यासाठी ड्रायव्हरलाही नाईलाजाने गाडी थांबवावी लागली. गोपाळने धावतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील
म्हणजे वाटेला लागून असलेल्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाईप सर्व शक्तीनिशी ओढायला सुरुवात केली. त्याच्या अंगात असलेल्या ताकदीनुसार त्याने तो पाईप ओढायला सुरुवात केली. साधारणपणे 2.5-3 इंच परिघ असलेला तो लांबच लांब पाईप गोपाळ आगीच्या दिशेने ओढत आणत होता. त्या पाईपाचा परिघ साधारणतः 3 इंच, 2.5 ते 3 इंच असा परिघ असलेला तो पाईप होता. हे आग एकट्याकडून इजणार नाहीच, इजणार म्हणजे विझणार नाहीच, हे मलेही माहीत आहे. पण म्हणून काय प्रयत्नच करावं नाही का काय? सर, असं जंगलच आम्हा आदिवासींचे पोशिंदे आहेत. म्हणजे हे जंगलच आमच्या आदिवासींचे पोशिंदे आहे. पोशिंदे म्हणजे पोसणारे, खाऊ घालणारे, अन्न देणारे आहे. आन मायबापाले कोणी असं आगीच्या मुखी सोडून जातेत काय? आपल्या स्वतःच्या आईबापाला आपण आगीच्या मुखात सोडून जाणार आहोत काय? बाजूला उभा असलेला गावातील एक गुराखी सरांना म्हणाला. गोपाळ गुराख्याकडे पाहून म्हणाला, माणसं असो का जनावर, त्यांना वाचवलंच पाहिजे ना. सर्वांनी मिळून आग विझवलीच पाहिजे. हे पाहून सर्व विद्यार्थी व शिक्षक एका पाठोपाठ एक गोपाळच्या मदतीला धावले. एवढ्यात दुसरी एक गाडी गडावरून खाली उतरली. त्या गाडीतील 50शीचे एक गृहस्थ खाली उतरले. 50शीचे म्हणजे जवळपास 50 वर्ष वय असणारे एक गृहस्थ म्हणजे एक व्यक्ती खाली उतरले. त्यांनी सर्व प्रकार क्षणात न्याहाळला. न्याहाळला म्हणजे लक्षपूर्वक पाहिला आणि त्यांनी मोबाईल कानाला लावला. मोबाईलवरील संभाषण म्हणजे बोलणे, कन्व्हर्सेशन संपताच ते गोपाळच्या मदतीलाही गेले. आता तो पाईप सहजगत्या चौफेर पाणी फेकू लागला. चौफेर म्हणजे चारी बाजूला, चारीही दिशांना पाणी फेकू लागला. पायथ्याची आग हळूहळू शांत होत गेली. गळाच्या पायथ्याची आग हळूहळू शांत होत गेली. गळावर पुढे पुढे पसरत असलेली आगही आटोक्यात आणली पाहिजे. गळावर जी आग पुढे पुढे पसरत आहे ती पसरत असलेली आगही आटोक्यात आणली पाहिजे, दुसऱ्या गाडीतील गृहस्थ म्हणाले. पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर हा वेळेपणाच वाटतो. शिक्षक हतबल झाल्यासारखे बोलले. हतबल होणे म्हणजे निराश होणे, नाराज होणे. शिक्षक नाराज होऊन बोलल्यासारखे वाटले. त्या गृहस्थाने फोनवरून अग्निशामक दलाच्या 2 गाड्यांना बोलावून घेतले आहे हे सरांना सांगितले. त्या गृहस्थाने फोन केला होता. फोनवर त्या गृहस्थाने अग्निशामक दलाच्या 2 गाड्यांना बोलावून घेतले होते. अग्निशामक दल म्हणजे फायर ब्रिगेड, जे आग विझवतात. 20 मिनिटांच्या आतच 15-20 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरखेडहून म्हणजेच नरखेड नावाच्या गावाहून अग्निशामक दलाच्या 2 गाड्या गळाच्या पायथ्याशी हजर झाल्या. लगेच त्यांनी पाण्याचा मारा सुरू केला. आग आटोक्यात येऊन संपूर्णतः शांत झाली होती. आता सर्वांचेच चेहरे उजळले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर तेज आले होते. सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली होती. सर्वांनाच नवी ऊर्जा म्हणजे नवी शक्ती मिळाली होती. अशातच गाई वासरं घेऊन गेलेले काही गुराखी मुलांजवळ आले. त्यातील एक जण हात जोडून म्हणाला, लई बेस्ट झालं बाप्पा. बेस्ट म्हणजे चांगलं झालं, बेस्ट झालं. आग इजली. गळावरचीत कितीकच झाडं झुडपं भाजून निघालीत. म्हणजे या आगीने गळावरील कित्येक झाडे झुडपे भाजून निघालीत. जरासा का उशीर झाला असता तर आम्हीही तसेच भाजून निघालो असतो.
आग विझवायला थोडासा आणखी उशीर झाला असता तर त्या झाडाझुडपांसारखे आम्हीही भाजून निघालो असतो आणि आमच्यात कोणाले पत्ता बी लागला नसता, म्हणजे आमचा कुणाला पत्ता लागला नसता. तुम्ही समद म्हणजे सगळे, तुम्ही समद मदतीस धावून आलेत. हे सांगताना त्याला गहीवरून आले होते, म्हणजे त्याचे मन भरून आले होते. खरंच आमच्या या गोपाळनं निरपेक्ष भावनेनं, निरपेक्ष म्हणजे अपेक्षा न ठेवता, कोणत्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता, निरपेक्ष भावनेनं जीवाची पर्वा न करता हे धाडस केलं. आज केवळ गडच नव्हे तर गुर आणि या सर्व गुराख्यांचे प्राण वाचले. त्याचं हे काम म्हणजे गोपाळचं हे काम खरंच कौतुकास्पद आहे, म्हणजे कौतुक करण्याच्या योग्य आहे, असे मोठ्या अभिमानाने शिक्षक सर्वांना सांगत होते. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातून म्हणजे न्यूजपेपरमधून ही बातमी सर्वच लोकांना कळाली, सर्व लोकांना समजली. परिसरातील नागरिक गोपाळच्या या शौर्याचे म्हणजे त्याच्या शूरतेचे, त्याच्या बहादुरीचे भरभरून कौतुक करत होते. विद्यार्थी मित्रांनो, इथे हा पाठ संपला. आता बघूया पाठावरील स्वाध्याय. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ आहे, कर्नागड कुठे वसलेला आहे? उत्तर आहे, नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात मोहदी हे खेडेगाव आहे. या गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर कर्नागड वसलेला आहे. पुढचा प्रश्न आहे आ, गाडी थांबवा असे गोपाळ का ओरडला? उत्तर आहे, जंगलात लागलेली आग आपण विझवली पाहिजे असे गोपाळला वाटले, म्हणून गाडी थांबवा असे गोपाळ ओरडला. पुढचा प्रश्न आहे ई, गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले? उत्तर आहे, आग विझवण्यासाठी गोपाळने गाडीतून उडी मारली व धावत जाऊन वाटेलगतच्या शेतातील पाण्याने भरलेला रबरी पाईप सर्व शक्तीनिशी ओढायला सुरुवात केली. पुढचा प्रश्न आहे ई, आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते? त्याचे उत्तर आहे, आग वेळेवर विझली नसती तर झाडाझुडपांबरोबर जंगलातील प्राणी, जनावरे व गुराखी सुद्धा मृत्युमुखी पडले असते. प्रश्न दुसरा, कोण कोणास म्हणाले ते सांगा. त्यातील अ आहे, अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू? कोण म्हणाले? शिक्षक म्हणाले. कोणाला? गोपाळला म्हणाले. पुढे आहे आ, माणसं असो का जनावर त्यांना वाचवलंच पाहिजे ना, असं कोणी म्हटलं? गोपाळने म्हटलं. आणि कोणाला म्हटलं? गुराख्याला. पुढचा प्रश्न आहे ई, पण साहेब हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो. कोण म्हणाले? शिक्षक म्हणाले. आणि कोणाला म्हणाले? गाडीतील एका गृहस्थाला म्हणाले. प्रश्न तिसरा आहे, गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला? का ते लिहा. उत्तर, गोपाळचा शूरता हा गुण मला खूप आवडला, कारण त्या दिवशी गोपाळने दाखविलेल्या शौर्यामुळे आग तर विझलीच, सोबतच
अनेक प्राणी, पक्षी, जनावरे व गुराख्यांचे प्राणही वाचले. पुढे आहे चर्चा करा, सांगा. नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय, याविषयी चर्चा करायची आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणजे अशी नैसर्गिक संकटांची, आपत्तीची घटना जी नैसर्गिकरित्या व अचानक अनपेक्षितपणे घडते. अशी घटना ही निसर्गामुळेच घडते. त्यात माणसाचा काहीच हस्तक्षेप नसतो. अशा घटनांमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी व मालमत्तेची सुद्धा मोठ्या प्रमाणात हानी म्हणजेच नुकसान होते. भूकंप, ज्वालामुखी, पूर, चक्रीवादळ, गारपीट, अतिवृष्टी, त्सुनामी, वणवा म्हणजे जंगलातील आग इत्यादी आपत्तीच्या घटना ह्या नैसर्गिक आपत्तीची उदाहरणे आहेत. आता बघूया मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय. मानवनिर्मित आपत्ती मानवी हस्तक्षेपामुळे किंवा माणसाच्या चुकीच्या क्रियाकलापांमुळे किंवा माणसाच्या निष्काळजीपणामुळे निर्माण होणारी आपत्ती किंवा संकट म्हणजे मानवनिर्मित आपत्ती होय. उदाहरणार्थ गुन्हे, जाळपोळ, दहशतवाद, युद्ध, जैविक अथवा रासायनिक धोका, सायबर हल्ले, रेल्वे अपघात, विमान अपघात, वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण अशा प्रकारच्या आपत्तींमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तीय म्हणजे मालमत्तेची हानी होते. पुढे आहे नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कोणत्या, त्यांची यादी करा. नैसर्गिक आपत्ती म्हणजे भूकंप, ज्वालामुखी, पूर, चक्रीवादळ, गारपीट, अतिवृष्टी, त्सुनामी, वणवा इत्यादी नैसर्गिक आपत्ती आहेत. तर मानवनिर्मित आपत्ती कोणत्या आहेत? गुन्हे, जाळपोळ, दहशतवाद, युद्ध, जैविक किंवा रासायनिक धोका, सायबर हल्ले, रेल्वे अपघात, विमान अपघात, वायू प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण इत्यादी. जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी कोणते उपाय करणे आवश्यक आहे, याबाबत मित्रांशी चर्चा करा. जंगलात आग लागू नये यासाठी जंगलात फिरायला किंवा कोणत्याही कारणासाठी जाणाऱ्या लोकांनी ज्वलनशील पदार्थ सोबत घेऊन जाऊ नये. उदाहरणार्थ माचीस, घासलेट, पेट्रोल इत्यादी. बऱ्याच वेळा जंगलात फिरायला म्हणून जाणारे काही पर्यटक धूम्रपान करतात. विळी पेटवण्यासाठीची आगपेटीची जळती काळी जंगलात फेकतात. या जळत्या काळीमुळे वाळलेले गवत पेट घेते आणि पुढे त्याचे वणव्यात रूपांतर होते. या वणव्यामुळे जंगलामध्ये पुनर्निर्मिती व चाऱ्याची उपलब्धता यावर विपरीत परिणाम होतो. म्हणून जंगलात वणवा लागू नये यासाठी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. पुढे बघूया, खेळूया शब्दांशी. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील, अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेल्या शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटीत भरा. खाली एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद असे खाणे आहेत. त्यामध्ये आपल्याला नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद लिहायचे आहेत, जे अंडरलाईन केलेले आहेत वरील वाक्यात. पैकी अ आहे, कर्नागड नावाचा एक पौराणिक गड आहे. कर्नागड काय आहे? नाम आहे, म्हणून नामाच्या रकान्यात ते लिहायचं. आणि इथे आहे अंडरलाईन केलेलं आहे. आहे हे क्रियापद आहे, व्हर्ब आहे. आ नंबर आहे, ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला. ड्रायव्हरने, ड्रायव्हर काय आहे? नाम आहे, म्हणून नामाच्या रकान्यात लिहा.
गाळीचा, गाळी काय आहे? नाम आहे, म्हणून गाळी इथे नामाच्या रकान्यात लिहा आणि वाढवला हे व्हर्ब आहे म्हणून क्रियापदाच्या रकान्यात ते लिहिले. ई, तो लांब पाईप गोपाळने ओढत आणला. तो हे सर्वनाम आहे. त्यानंतर लांब हे विशेषण आहे. पाईप हे नाम आहे. गोपाळने, गोपाळ हे नाम आहे. आणि आणला हे क्रियापद आहे म्हणून क्रियापदाच्या रकान्यात ते लिहिले. पुढे आहे ई, सर्वांचेच चेहरे उजळले होते. चेहरे हे नाम आहे आणि होते हे क्रियापद आहे. पुढचा प्रश्न आहे आ, कंसात दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा. इथे कंसात काही शब्द दिलेले आहेत ब्रॅकेटमध्ये. अकल्पित, कौतुकास्पद, प्रत्यक्षदर्शी आणि पोशिंदा. पैकी अ बघूया. सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक रिकामी जागा साक्षीदार आहेत. कोणते साक्षीदार? प्रत्यक्षदर्शी, म्हणजे ज्यांनी प्रत्यक्ष त्याचा खेळ पाहिलेला आहे असे साक्षीदार आहेत. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. आ, भुज येथे घडलेल्या भूकंपाची घटना रिकामी जागा होती. कशी होती? अकल्पित होती, म्हणजे ज्याची कल्पना केलेली नव्हती, अकल्पित होती. ही शेतकऱ्याला भारताचा रिकामी जागा म्हणतात. काय म्हणतात? पोशिंदा, पोषण करणारा, अन्न देणारा म्हणजेच पोशिंदा म्हणतात. पुढचं आहे ई, रिकामी जागा. काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो. कोणते काम? कौतुकास्पद, म्हणजे कौतुकास पात्र, कौतुकास योग्य असं काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो. पुढचा प्रश्न आहे ई, गैर हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली दिले आहेत. बिन, परा हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा. उपसर्ग म्हणजे काय? गैर हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली दिलेले आहेत. उपसर्ग म्हणजे एखाद्या शब्दाचा अर्थ वाढवण्यासाठी, एखाद्या शब्दाचा अर्थ वाढवण्यासाठी मूळ शब्दासमोर म्हणजेच मूळ शब्दाच्या अगोदर जोडलेले अक्षर किंवा शब्दाच्या भागाला उपसर्ग असे म्हणतात. उदाहरणार्थ इथे दिलेले आहे, गैर हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली दिलेले आहेत. इथे बघा, पहिला जो हा टेबल दिलेला आहे, हा जो बॉक्स दिलेला आहे पहिला, त्यात लिहिलेला आहे गैर आणि खाली शब्द आहे गैरहजर, गैरसोय, गैरसमज. इथे बघा, हजरच्या अगोदर गैर लावलं म्हणजे हजरचा अर्थ बदलला, हजरचा अर्थ वाढला. सोयच्या अगोदर गैर लावलं म्हणजे याचा अर्थ बदलला, अर्थ वाढला. समजच्या अगोदर गैर वापरलं ते झालं गैरसमज, या समजचा अर्थ बदलला, त्याचा अर्थ वाढला. असं एखाद्या शब्दाचा अर्थ वाढवण्यासाठी मूळ शब्दासमोर म्हणजे मूळ शब्दाच्या अगोदर जोडलेल्या अक्षराला किंवा शब्दाच्या भागाला उपसर्ग म्हणतात. आता बघूया पुढचं, बिन आणि परा. बिन, परा हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा. बिनचूक, बिनधास्त, बिनशर्त हे शब्द बिन हे उपसर्ग लावून तयार केलेले आहेत. त्यानंतर परा उपसर्ग लावून बघूया. परावृत्त, परावलंबी आणि पराकाष्ठा. पुढचा प्रश्न बघूया. खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यये अधोरेखित करा. खाली हे जे 4 वाक्य दिलेले आहेत अ, आ, इ, या वाक्यांमधील क्रियाविशेषण अव्यये अधोरेखित करा. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय हे मागे आपण बघितलं आहे. श्यामचे बंधुप्रेम या पाठातील स्वाध्यायामध्ये आपण बघितलं आहे. वाक्यातील क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारे शब्द क्रियाविशेषण अव्यये असतात. आता हे वाक्य बघूया. माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले.
या वाक्यामध्ये वाळतच गेले हे क्रियापद आहे आणि वाळतच गेले या क्रियापदाबद्दल क्षणोक्षणी हा शब्द जास्तीची माहिती देतो, अधिकची माहिती देतो, म्हणून क्षणोक्षणी हा शब्द या वाक्यातील क्रियाविशेषण आहे. पुढचं वाक्य आ. मंदा लिहिताना नेहमी चुका करते. चुका करते हे या वाक्यातील क्रियापद आहे आणि चुका करते याविषयी नेहमी हा शब्द अधिकची माहिती देतो, म्हणून या वाक्यात नेहमी हा शब्द क्रियाविशेषण आहे. पुढे बघूया. आईने आशाला 100दा बजावले. आईने आशाला 100दा बजावले या वाक्यात बजावले हे क्रियापद आहे आणि या क्रियापदाविषयी 100दा हा शब्द अधिकची माहिती देतो. किती वेळा बजावले? 100दा बजावले, म्हणून या वाक्यात 100दा हे क्रियाविशेषण आहे. पुढचं वाक्य बघा. सभोवार दाट झाडी होती. या वाक्यामध्ये होती म्हणजेच झाडी होती, होती हे क्रियापद आहे आणि होती कशी होती? दाट होती, म्हणजेच या वाक्यामध्ये दाट हा शब्द होतीविषयी अधिकची माहिती देतो, म्हणून या वाक्यात दाट हा शब्द क्रियाविशेषण आहे. या सर्व क्रियाविशेषणांना अधोरेखित करा म्हणजे अंडरलाईन करा. पहिल्या वाक्यात क्षणोक्षणी या शब्दाला, दुसऱ्या वाक्यात नेहमी या शब्दाला, तिसऱ्या वाक्यात 100दा आणि चौथ्या वाक्यामध्ये दाट या शब्दाला अधोरेखित करा म्हणजे अंडरलाईन करा. पुढचा प्रश्न आहे. कंसात दिलेली क्रियाविशेषण अव्यये वापरून खालील वाक्य पूर्ण करा. खाली बघा कंसामध्ये काही क्रियाविशेषण अव्यये दिलेली आहेत ब्रॅकेटमध्ये. समोरून, सगळीकडे, पूर्वी, घटाघटा. त्यातलं अ आहे. रिकामी जागा वाहतुकीची साधने कमी होती. कधी? पूर्वी म्हणजे अगोदर वाहतुकीची साधने कमी होती. आ. मी रिकामी जागा पाणी प्यायलो. कसं पाणी प्यायलो? घटाघटा. मी घटाघटा पाणी प्यायलो. ई. मला आई रिकामी जागा येताना दिसली. मला आई समोरून येताना दिसली. ई. रिकामी जागा हिरवेगार गवत उगवले होते. सगळीकडे हिरवेगार गवत उगवले होते. पुढे बघूया. खालील वाक्य वाचा. अ. मी घरी गेले पण घराला कुलूप होते. आ. अश्विनी खेळायला गेली परंतु मैदानावर कोणीच नव्हते. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडायची असल्यास, या दोन वाक्यामध्ये उभयान्वयी अव्ययी आहेत. पहिल्या वाक्यात आहे पण आणि दुसऱ्या वाक्यात आहे परंतु. या अव्ययांनी जोडायची असल्यास हे चिन्ह वापरले जाते आणि त्यास म्हणजे या चिन्हास अर्धविराम असे म्हणतात. पुढे बघूया सुविचार. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही म्हणजे कोणतीही गोष्ट कठीण नाही. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षण होय. शेवटचा सुविचार आहे. अनुभवासारखा उत्तम शिक्षक नाही. पुढे बघूया. वाचा. इथे 2 पॅरेग्राफ दिलेले आहेत ते आपल्याला वाचायचे आहेत. गवत जाळल्यामुळे पुढील वर्षी पावसाळ्यात गवताची चांगली वाढ होते. या समजुतीतून डोंगरावरील गवताला आग लावली जाते. काही ठिकाणी मोहफूल, तेंदूपत्ता गोळा करताना स्थानिक लोकांकडूनही काही भागात आग लावली जाते, परंतु त्यावर नियंत्रण न राखता आल्याने ही आग रौद्र रूप धारण करते म्हणजे मोठे रूप धारण करते. त्यामध्ये डोंगरावरील गवत जळून नष्ट होते. त्याबरोबरच अनेक लहान मोठी झाडेही जळतात. झाडांच्या आसऱ्याला राहणारे अनेक पक्षी व प्राणी हेही आगीचे भक्ष बनतात. ते पक्षी आणि प्राणी सुद्धा आगीमध्ये जळतात.
वनसंपदेबरोबरच वणव्याचा मोठा परिणाम प्राण्यांच्या अन्न साखळीवर होत आहे. हिरव्या पाल्यांच्या शोधात तृणभक्षी प्राणी जंगलाकडे वळतात, परंतु अशा वणव्यांमुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो. बऱ्याच वेळा डोंगर भागात फिरायला म्हणून जाणारे काही पर्यटक धूम्रपान करतात. विडी पेटवण्यासाठीची आगपेटीची जळती काडी जंगलात फेकतात. या जळत्या काडीमुळे वाळलेले गवत पेट घेते आणि पुढे त्याचे वणव्यात रूपांतर होते. या वणव्यामुळे जंगलांमध्ये पुनर्निर्मिती व चाऱ्याची उपलब्धता यांवर विपरीत परिणाम होत आहे. प्राणी व वृक्ष वाचवण्यासाठी वणवा लागू नये यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. पुढे आहे अग्निशमन सेवा. कोठेही आग लागली तर एक लाल रंगाची गाडी जोरजोरात घंटा वाजवत आगीच्या ठिकाणी येते. त्यातील कर्मचारी पाण्याच्या मोठमोठ्या नळकांड्या घेऊन आग आटोक्यात आणतात, आग विझवतात. या दलातील कर्मचाऱ्यांच्या हालचाली खूप वेगवान व शिस्तबद्ध असतात. आग विझवण्याचे हे प्रात्यक्षिक बघण्यासारखे असते. आग लागणे, घर पडणे, झाड पडणे, मोठा अपघात होणे अशा आपत्कालीन परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दल करते. या दलास पाचारण करण्यासाठी 101 101 या करमुक्त दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधतात व आपत्कालीन घटना घडलेल्या ठिकाणचा पत्ता व थोडक्यात तपशील देतात. अग्निशमन दल घटनास्थळी तत्काळ पोहोचते. आपल्याला मदत करण्यासाठी आलेल्या या कर्मचाऱ्यांना आपण सहकार्य केले पाहिजे. ते देत असलेल्या सूचनांनुसार वागले पाहिजे. त्यांच्या कामात व्यत्यय येणार नाही असे आवर्जून पाहिले पाहिजे, कारण अग्निशमन दल हा आपला मित्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे हा पाठ आणि पाठावरील स्वाध्याय संपला. परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.